नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज सकाळी सकाळी काही स्वयंघोषित बड्या नेत्यांनी एक पीपीटी दाखवत, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दाखवत, भलं मोठं पीपीटी दाखवत आम्हीच कसे बडे आहोत आणि आम्हीच कसे खरे आहोत असं सांगण्याचा खोटा प्रयत्न केलाय. तुम्ही कितीही मोठं पीपीटी दाखवलं तरी त्याचा काही उपयोग नाही. रोहित पवारजी, तुम्हाला सांगायचंय, जेव्हा 2023ला हे विधेयक आलं होतं तेव्हा एनडीएकडे स्पष्टपणे बहुमत होतं, त्यामुळं नाईलाजानं तुम्ही पाठिंबा दिला. आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये अट होती की जेव्हा सेन्सस होईल आणि डिलिमिटेशन होईल तेव्हा हे महिला आरक्षण विधेयक लागू होईल. आणि आज मोठं प्रेझेंटेशन दिल्यानंतर आपणच खरे असा दावा जो तुम्ही निरर्थक करतायत तो खोटा आहे. रोहित पवार, तुम्ही स्वयंघोषित मोठे आहात हे देखील महाराष्ट्रानं बघितलंय. देवेंद्रजी फडणवीसांनी 2023ला काय ट्विट केलं होतं ते नीट ऐका. एकदा अशा पद्धतीचं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आम्हीही द्यायला तयार आहोत, फक्त तुमची ती ऐकायची तयारी आहे का आणि ती ऐकायची तयारी ठेवा. जनतेनं तुमच्या पीपीटीची वाट लावण्याचं आणि पीपीटी फाडण्याचं काम विधानसभेच्या निवडणुकीला केलंय. जामखेडमध्ये आपण 1500 मतांनी निवडून आलात, याचा आधी विचार करा. आणि असं भलं मोठं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दाखवण्याच्या ऐवजी वास्तव काय आहे ते बघा. महिला आरक्षणाच्या विरोधामध्ये शरद पवार साहेबांच्या पक्षाने भूमिका घेतली, सुप्रियाताई सुळेंच्या पक्षाने भूमिका घेतली. त्याबद्दल तुम्ही काय उत्तर देणार आहात? त्या भूमिकेबद्दल एक पीपीटी महाराष्ट्राला दाखवणार आहात का? आणि दाखवणार नसाल तर आम्ही देखील एक पीपीटी दाखवायची तयारी आहे, तुमची ती ऐकायची तयारी आहे का? रोहित पवारजी, ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये तुमच्या पक्षाने काँग्रेसच्या नादी लागून काँग्रेसच्या सांगण्यावरून नारी शक्तीचा अपमान केला, महिला विधेयकाचा अपमान केला आणि हे विधेयक पारित होऊ दिलं नाही, त्याचं उत्तर आधी रोहित पवारांनी दिलं पाहिजे. रोहित पवारांनी जर का त्याचं उत्तर दिलं नाही तर महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी, महाराष्ट्रातली नारी शक्ती पुन्हा एकदा रोहित पवार यांच्या पक्षाला आणि रोहित पवारांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही भलं मोठं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिलं म्हणून सगळंच खरं होतं असं नाही. सातत्यानं खोटं बोलायचं हा तुमचं काम सुरू झालेलं आहे आणि येणारी नारी शक्ती तुम्हाला यातून निश्चितपणे धडा शिकवेल. असं म्हणतात की मुळात भाजपची भूमिका महिलांविरोधी आहे आणि हे सगळं जे काही राजकारण चालू आहे ती 2029ची मॅच जिंकण्यासाठी भाजप 2029ची मॅच भारतीय जनता पार्टी आणि एनडीए अलायन्स जिंकणारच आहे. त्यासाठी अशा पद्धतीची रणनीती करायची गरज नाही. 2019ला रोहित पवारजी आम्ही जिंकलो होतो, 2024ला देखील आम्ही जिंकलो होतो आणि 2029ला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा आम्ही जिंकू. कारण तुम्ही नारी शक्तीचा अपमान केलाय, तुम्ही महिलांचा अपमान केलाय आणि आता या लाडक्या बहिणी आणि नारी शक्ती 2029ला तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. भाजपचा डिलिमिनेशन करून कुठेतरी 2027 किंवा 28ला निवडणूक करण्याचा प्रयत्न होता असं गंभीर आरोप नाही. रोहित पवार नेमका कुठला अभ्यास करतात? सकाळी उठून मोठं प्रेझेंटेशन दिलं म्हणजे आपणच बडे नेते आहोत या आविर्भावामध्ये ते सातत्यानं राहतात. स्वतःला स्वयंघोषित महाराष्ट्रातला बडा नेता असं म्हणून घ्यायची रोहित पवारांना सवय आहे. रोहित पवारजी, अशी भविष्यवाणी करण्याची सवय चांगली नाही आहे. कुडमुड्या जोशीप्रमाणे आपण अशा पद्धतीची भविष्यवाणी करू नका, ती भविष्यवाणी कधीही खरी ठरणार नाही. आपण स्वतःला विश्वगुरू म्हणून घेतोय, पण डिप्लोमसीमध्ये आपण कमी पडतोय असं ते बोलतात. नाही, स्वतःला विश्वगुरू कोण म्हणून घेतात त्याचा विचार जरा रोहित पवारांनी केला पाहिजे. डिप्लोमसी काय असते हे जगानं बघितलेलं आहे. ज्या पद्धतीनं नारी शक्ती विधेयकाच्या बाबतीत शरद पवार साहेबांनी काय भूमिका घेतली, शरद पवार साहेब सांगतात किंवा राष्ट्रवादी पक्ष सांगतो की आम्ही महाराष्ट्रामध्ये महिला आरक्षण लागू केलं. मग या वेळेला या आरक्षणाला विरोध रोहित पवार यांच्या पक्षाने काय दिला? काय रोहित पवार यांनी महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला याचं उत्तर आधी रोहित पवारांनी महाराष्ट्राला द्यावं आणि मग असं मोठमोठं प्रेझेंटेशन देऊन बोलावं. संजय राऊत असं म्हणतात की शरद पवारांची लेवल गाठायला फडणवीस
दिवसानं 100 जन्म जे आहेत ते घ्यावे लागतील. देवेंद्रजी फडणवीस यांची लेवल काय आहे हे महाराष्ट्राने एकदा नाही, दोनदा नाही तर 3 वेळेला दाखवून दिलंय. तुम्ही ज्यांचं नाव घेतात त्या नेत्यांबद्दल आदर आहे, परंतु माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या पक्षाला कधीही 3 अंकी आकडा गाठता आला नाही. देवेंद्रजी फडणवीस यांनी एकदा नाही, दोनदा नाही तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वात 3 वेळेला आम्ही 100च्या वर जागा जिंकल्यात. पवार साहेबांना ते कधीही शक्य झालं नाही. त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेनं सांगितलंय की देवाभाऊचा स्तर काय आहे आणि इतरांचा स्तर काय. राहिला मुद्दा संजय राऊतांच्या स्तरचा, तर संजय राऊत कशा पद्धतीनं गटारगंगेमध्ये रोज सकाळी उठून गटारगंगेमध्ये आंघोळ करतात, त्यामुळं त्यांचा स्तर महाराष्ट्राने ओळखलेला आहे. महिला विधेयकावरून संजय राऊतांनी गंभीर आरोप केलाय. भाजपमध्ये राष्ट्रीय पातळीवर थेटपणे 2 गट पडले. एका गटाकडनं हे विधेयक मांडण्यात आलं, अमित शहाने विधेयक मांडलं, त्यांच्याकडनं समर्थनासाठी नेत्यांना फोन गेले, तर दुसऱ्या बाजूला लगेचच याला काउंटर करण्यासाठी विधेयकाला पाठिंबा देऊ नका या आशयाचे फोन भाजपच्या दुसऱ्या गटाने केले, असं संजय राऊत म्हणतात. भाजपमध्ये गटबाजी व्हायला हा उभाटा गट नाही. एका बाजूला आदित्य ठाकरेंचा गट, दुसऱ्या बाजूला उद्धवजी ठाकरेंचा गट, तिसऱ्या बाजूला प्रियंका चतुर्वेदीचा गट. ही गटबाजी संजय राऊत तुमच्या पक्षात आहेत. या गटबाजीमुळं संजय राऊत तुमच्या कॉलरला पकडण्याची हिंमत तिथे झाली. 6-12 खासदारांच्या बैठकीमध्ये एकमेकांची गचुंडी धरण्याचं काम उभाटा गटामध्ये केलं. भारतीय जनता पार्टी देश प्रथम याच भूमिकेतून काम करते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व, अमितभाई शहा यांची रणनीती, या जोरावर भारतीय जनता पार्टी सर्वांचा विकास करण्याचं काम करते आणि देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम करते. संजय राऊत या गटबाजीचा जावाई शोध लावण्यापूर्वी आपल्या पक्षामध्ये प्रियंका चतुर्वेदींचं तिकीट कापण्यासाठी कुणी गटबाजी केली होती याचं उत्तर एकदा महाराष्ट्राला संजय राऊतांनी दिलं पाहिजे. कशा पद्धतीनं प्रियंका चतुर्वेदीचा पत्ता कट केला. आता देखील विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उद्धवजी ठाकरे यांचा पत्ता कट करण्यासाठी देखील एक गट कार्यरत आहे. त्याचं उत्तर आधी संजय राऊतांनी दिलं पाहिजे. राऊतांनी मोदी शहांवरती आरोप केलेला आहे गटबाजीमध्ये. त्यांचं म्हणणं आहे की या बिलाचे सूत्रधार हे अमित शहा होते. पंतप्रधान मोदींनी जर ठरवलं असतं तर हे बिल सहज मंजूर झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची इच्छा होती की हे विधेयक मंजूर व्हावं. अमितभाई शहा यांची इच्छा होती की हे विधेयक मंजूर व्हावं. आणि आपण बघता की 2023ला जेव्हा NDA अलायन्सकडे बहुमत होतं त्यावेळेला हे विधेयक आम्ही मंजूर केलं. परंतु आता हे लक्षात आलं की हे विधेयक भारतीय जनता पार्टी आणि NDA अलायन्सच्या नेतृत्वामध्ये पास होऊ शकत नाही, म्हणून काँग्रेसनं बेगडीपणा केला, उभाटा गटानं बेगडीपणा केला, शरद पवार साहेबाच्या गटानं बेगडीपणा केला आणि नारी शक्तीचा अपमान करण्याचं काम केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमितभाई शहा एकच आहेत. तुम्ही तुमच्या पक्षामध्ये इंडिया अलायन्समध्ये किती ठिकऱ्या उडाल्यात आणि इंडिया अलायन्समध्ये कशा पद्धतीनं गटबाजी आहे, तिघांचे 3 दिशेला तोंड आहेत, त्याकडे जरा जास्त लक्ष द्यावं. भाजपमधलेच काही गट आहेत त्यातून मोदींना हटवायचं आहे अशा पद्धतीचं संजय राऊत म्हणतात आणि त्या गटामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत आणि हे षडयंत्र आहे ते रचलं जातं. देवाभाऊ कुठल्या गटात आहेत हे सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊत यांनी पडू नये. भारतीय जनता पार्टीचा एकच गट आहे, तो म्हणजे भारत माता की जय म्हणणारा प्रत्येकजण भारतीय जनता पार्टीच्या गटामध्ये आहेत. उभाटा गटामध्ये काय गट आहेत? एक म्हणतो पाकिस्तान जिंदाबाद, दुसरा म्हणतो सोनिया गांधी जिंदाबाद, तिसरा म्हणतो राहुल गांधी जिंदाबाद आणि चौथा म्हणतो प्रियंका चतुर्वेदी जिंदाबाद. हे गटबाजी उभाटा गटामध्ये आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या गटबाजीकडे लक्ष घ्यावं, भारतीय जनता पार्टीकडे बघू नये. याला जोडून पुढचा प्रश्न आहे. राऊत असे म्हणाले की जर पंतप्रधान मोदींनी मनात आणलं असतं तर हे विधेयक मंजूर झालं असतं, पण या बिलाचे सूत्रधार आणखी परत त्यांनी उल्लेख केला. नाही, अमितभाई शहा या बिलाचे सूत्रधार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची देखील इच्छा होती की हे बिल मंजूर व्हावं आणि मोदी आणि अमितभाई शहा यांनी मिळून हे विधेयक मांडलं. परंतु जाणीवपूर्वक महिला शक्तीचा अपमान करायचा, नारी शक्तीचा अपमान करायचा, यासाठी हे विधेयक मंजूर होऊ दिलं नाही. त्यामुळं या निमित्ताने काँग्रेस असेल, उभाटा गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट असेल, यांचा बुरखा फाटलेला आहे.
महिला विरोधी भूमिका घेण्यासाठी कशा पद्धतीने हे तिन्ही पक्ष एकत्र आले आणि नारी शक्तीचा अपमान केला हे या देशाने बघितलं. या लाडक्या बहिणा मातृशक्ती या विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत. विरोधकांमध्ये अशी देखील चर्चा आहे की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना वाढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता, तेव्हा भाजपने का विरोध केला? मुळामध्ये प्रभाग रचना वाढवताना तुम्ही काय निकष लावले होते? त्याला काही निकष लावले होते का? झोपेतनं उठायचं प्रभाग रचना बदलायची असं चालत नाही. आता आम्ही देखील झोपेतून उठून प्रभाग रचना बदलत नाहीयेत, झोपेतून उठून डिलिमिटेशन करत नाहीयेत. आम्ही त्यासाठी विधेयक आणलं, विधेयक आणून डिलिमिटेशनसाठीची मागणी केली आणि या डिलिमिटेशनमध्ये कुठेही उत्तर आणि दक्षिण असा भेदभाव केला नाही. सर्वच राज्यांमध्ये 50% खासदार वाढवण्याचा नियम आज त्या विधेयकामध्ये आणली. त्याच्यामुळे उत्तरेमध्ये 80 जागा असतील तर तिथं 50%च्या रेशोमध्ये वाढतील, दक्षिणमध्ये केरळमध्ये 40 जागा असतील तर तिथेही 50%च्या रेशोमध्ये वाढतील. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू कुठल्याही राज्यांवर दक्षिणेतल्या अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही घेतली होती. उत्तरेतल्याही राज्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली होती. तुम्ही प्रभाग रचना करताना नेमकी काय काळजी घेतली होती? झोपेतून उठलं, मातोश्रीमध्ये बसलं, वाटलं आणि सही केली अशा पद्धतीची जर का तुम्ही प्रभाग रचना करणार असाल तर त्याला निश्चितपणे विरोध केला जाईल. आम्ही आता फॉर्म्युला आणून, नियम आणून, डिलिमिटेशन करून महिलांना 33% आरक्षण देण्याचा निर्णय घेत होतो. परंतु दुर्दैवानं महिलांचं हित, मातृशक्तीचं हित यांना बघवत नव्हतं. म्हणून या विधेयकाला विरोध करण्याचं पाप इंडिया आघाडीनं केलेलं आहे. आज महाराष्ट्रात महिलांचा मोर्चा आहे, त्या मोर्चाला देखील संजय राऊत म्हणतात की उडता भाजप आहे, अशा पद्धतीची टीका करतात. संजय राऊत यांना उडता तीर अंगावर घ्यायची सवय आहे. रोज उठायचं आणि उडता तीर अंगावर घ्यायचंय हे संजय राऊतांचा धंदा झालाय. संजय राऊत महिला आरक्षणाच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे. तुम्ही उडता भाजप म्हणून महिलांचा अपमान करतायत, तुम्ही नारी शक्तीचा अपमान करतायत आणि या महिलांचा बाण जर का एकदा सुटला आणि महिलांचा बाण सुटला तर तुमची पळता भुई थोडी होईल. विधानसभेच्या निवडणुकीला लाडक्या बहिणींनी तुमची जागा दाखवून दिली आणि तो बाण कसा घुसला, ती कट्यार कशी काळजात घुसली हे एकदा संजय राऊतांनी बघावं आणि मग लाडक्या बहिणींचा अपमान करावा. महिला विधेयकाला पाठिंबा देऊन भाजपच्या एका गटाने झालं ना. काल मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांना आव्हान दिलं होतं की माझ्या लेवलचा जो नेता असेल त्यांनी समोर यावं आणि डिस्कशन करावं. त्यावर संजय राऊत असं म्हणतायत की फडणवीस संसदेची अक्कल काढतायत, त्यांना संसदेपेक्षा जास्त अक्कल आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी संसदेची अक्कल काढली नाही, संजय राऊतांची अक्कल काढली. संजय राऊत देवेंद्रजी फडणवीसांनी असं सांगितलं की ज्या पद्धतीनं संसदेमध्ये हे विधेयक आलं त्या विधेयकाच्या अटी शर्ती माहीत असताना देखील एक फेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न संजय राऊतांसारख्या काही लोकांकडनं जाणीवपूर्वक केला जातोय. संजय राऊत सांगतात की उत्तर विरुद्ध दक्षिण होईल, संजय राऊत सांगतात दक्षिणेतल्या राज्यांवर अन्याय होईल, संजय राऊत सांगतात महिलांना न्याय मिळणार नाही. अशा पद्धतीचा फेक नेरेटिव्ह करणाऱ्या संजय राऊतांची अक्कल काढण्याचं काम देवेंद्रजींनी केलेलं आहे. त्यामुळं देवेंद्रजींचा स्तर काढण्याची लायकी संजय राऊतांची नाही आहे. देवेंद्रजींचा स्तर हे महाराष्ट्राने ठरवलाय. संजय राऊत, आपण आपल्या स्तराचा विचार करा. आपण महापालिकेतल्या एका वॉर्डामध्ये देखील निवडणूक लढलेली नाही, जिंकलेली नाही. मी तुम्हाला मागे देखील आव्हान केलं होतं की हिंमत असेल तर आता महापालिका संपल्यात, येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका येणार आहेत. अलिबागमध्ये कुठलं तरी तुमचं गाव आहे, त्या गावामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतच्या सदस्याच्या निवडणुकीला हिंमत असेल तर लढा आणि जिंकून आणि मग देवेंद्रजींचा स्तर सांगण्याची पात्रता ठेवा. तुमची ती लायकी नाही, तुमची ती पात्रता नाही. असं म्हणणं आहे की महाराष्ट्राला एक वलय आहे ते सिगरेटच्या धुरासारखं वलय नाहीये. मोदींनी मुंबईत यावं, आम्ही त्यांना भेळपूर आणि वडापाव खायला देतो. नाही, महाराष्ट्राचं वलय सकाळी सकाळी गांजाच्या धुरातून, रोज सकाळी गांजा ओढायचा आणि गांजाचा धूर काढायचा आणि सकाळी एक नवं वलय निर्माण करण्याचा प्रयत्न संजय राऊत करतात. सिगरेटचा धूर सोडा, आधी आपण जो गांजाचा धूर काढतायत त्या गांजाच्या धुराकडे बघा. या गांजाच्या धुराच्या माध्यमातून महाराष्ट्राला एक नशेखोर करण्याचं काम
संजय राऊतांच्या माध्यमातून केलं जातंय. रोज उठायचं, कडक गांजा ओढायचा, साधा नाही, कडक गांजा ओढायचा आणि कडक खोटं बोलायचं, हा राऊतांचा धंदा झालेला आहे. 4 वर्षापासून कडक गांजाचा धूर सकाळी सकाळी 9 वाजता सोडला जातो आणि एक वलय निर्माण करण्याचा प्रयत्न संजय राऊतांकडनं केला जातोय. संजय राऊत, तुमच्या या कडक गांजाच्या नशेमुळेच लोकांनी तुम्हाला घरी बसवलंय. आणि तुम्ही काय सांगताय की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मुंबईमध्ये बोलवून वडापाव खाऊ घालू. वडापावची भाषा कोण करते? आम्ही वडापाव काढायला लागलो तर शिळे वडापाव निघतील, तेलकट वडापाव निघतील. आणि हे तेलकट आणि शिळे वडापाव महाराष्ट्राच्या इतिहासात कुणाला दिले होते हे जर का संजय राऊत पुन्हा सांगायला लागलो तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. तेलकट आणि शिळे वडापाव तुम्हाला काय कळलं असेल हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. दुसरे फडणवीसांना देखील त्यांनी टोला लगावलेला आहे की मी सुद्धा जेलमधून जाऊन आलेलो आहे, तर मी सुद्धा वकील आहे. जेलमध्ये काय भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान दिलं होतं म्हणून संजय राऊत जेलमध्ये गेले होते का? महाराष्ट्राला एकसंघ राहावा, संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी संजय राऊतांनी हातामध्ये तलवार घेऊन, हातामध्ये बंदूक घेऊन लढाई केली होती म्हणून संजय राऊत जेलमध्ये गेले होते का? संजय राऊत पत्राचाळीमध्ये सर्वसामान्य मराठी माणसांची घरं लाटली म्हणून तुम्हाला जेलवारी झाली. सर्वसामान्य नागरिकांचे पैसे लुटले म्हणून तुम्हाला जेलवारी झाली. सर्वसामान्य घरांवर कुऱ्हाड टाकून त्यातले पैसे आपल्या खिशामध्ये टाकले होते म्हणून तुम्हाला ईडीनं जेलमध्ये टाकलं होतं. तुम्ही स्वातंत्र्य लढ्यासाठी किंवा संयुक्त महाराष्ट्रामध्ये जेलमध्ये गेला नव्हता. संजय राऊतांनी हे ध्यानात ठेवावं की तुम्ही बेलवर बहार आहात. अजून देखील संजय राऊतांची या प्रकरणामध्ये मुक्तता झालेली नाही. अजून संजय राऊत जामिनावर बाहेर आहेत, याचं ध्यान संजय राऊतांनी ठेवलं पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठी तुम्ही तुरुंगात गेला नव्हतात, तर मराठी माणसांची घरं लुटली होती म्हणून तुरुंगात गेला होता. हा इतिहास संजय राऊतांनी पुन्हा एकदा आठवणीत ठेवावा. भाजपवर टीका केली होती. त्यांचं म्हणणं आहे की हिंदू खतरे में म्हणून तुम्ही मतं मागत फिरता आणि ऑपरेशन सिंदूर मात्र तुम्ही अर्धवट सोडलं. ऑपरेशन सिंदूर अर्धवट सोडलेलं नाही. संजय राऊत, तुमचं डोकं अर्धवट आहे, तुमचा पक्ष अर्धवट आहे, त्यामुळं सगळंच तुम्हाला अर्धवट वाटतं. ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूरमधल्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचं काम आपल्या सैनिकांनी केलं. अशा पद्धतीनं ऑपरेशन सिंदूर अर्धवट ठेवलं हे सांगून संजय राऊत आपल्या भारतीय सैनिकांचा अपमान करतात. ज्या भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या घरामध्ये घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं, अशा सैनिकांचा अपमान करण्याचं काम उभाटा गटाच्या माध्यमातून आणि संजय राऊतांच्या माध्यमातून केलंय. तुम्ही फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचा किंवा मोदी सरकारचा अपमान करत नाहीत, मोदी सरकारच्या नावानं तुम्ही आपल्या भारतीय वीरांचा अपमान करतायत, ज्या वीरांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या प्राणाची बाजी लावली आणि दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. अशा पद्धतीच्या दहशतवाद्यांना यमसाधनी पाठवणाऱ्या त्या सैनिकाचा अपमान करतात. त्या सैनिकांनी आपल्या सीमेवर रक्षण केलं, त्या सैनिकाचा अपमान तरी संजय राऊत तुम्ही करू नका. तुम्ही अशाच पद्धतीने एका बाजूला मातृशक्तीचा अपमान करतायत, दुसऱ्या बाजूला सैनिकाचा अपमान करतायत. हा रोज अपमान करतायत ना, येणाऱ्या काळामध्ये मतदार देखील निवडणुकीमध्ये तुमचा अपमान केल्याशिवाय राहणार नाहीत. विधानसभेच्या निवडणुकीत तुमचा अपमान केलेलाच आहे, महापालिकेच्या निवडणुकीत तुमचा अपमान केलेलाच आहे, पण येणाऱ्या काळात प्रत्येक निवडणुकीमध्ये उभाटा गटाला त्यांची जागा दाखवण्याचं काम आपल्या वीर सैनिकांचे कुटुंबीय आणि नारी शक्ती निश्चितपणे करेल. आणखी एक मुद्दा या निमित्ताने मला सांगायचा आहे. विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना एक आव्हान दिलंय की त्यांनी चर्चेसाठी तयार व्हावं. मला असीम सरोदेंना एकच सांगायचंय, देवेंद्रजींनी सांगितलंय की माझ्या दर्जाच्या माणसासोबत मी चर्चा करेल. असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी, तुमचा तो दर्जा नाही. तुमचे जे मालक आहेत उद्धवजी ठाकरे यांना जाऊन सांगा की देवेंद्रजी फडणवीसांसोबत चर्चा करायला या. उद्धवजी ठाकरे जर का देवाभाऊंसोबत चर्चा करायला तयार असतील तर असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांनी स्थळ निवडावं, या दोघांनी जागा निवडावी आणि उद्धवजी ठाकरे आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्यामध्ये चर्चा घडून यावी. महिला विधेयक काय, महाराष्ट्रातल्या कुठल्याही प्रश्नावर
आसिम सरोदे यांचे आका आणि विश्वंभर चौधरी यांचे आका उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस तयार आहेत. आणि विश्वंभर चौधरी आसिम सरोदे यांना एवढीच चर्चा करायची असेल तर मी, आमचे केशवजी उपाध्ये, शिवरायजी कुलकर्णी आणि तुमच्याकडनं गरज असेल तर निखिल वागळेंना घेऊन या. आपण वेळ आणि स्थळ ठरवा, कुठल्याही मुद्द्यावर आपण चर्चा करू. खूप खूप धन्यवाद. सुषमा अंधारे यांनी देखील आता पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी अमित शहाचं 2023 आणि देवेंद्र फडणवीस दाखवले. त्यांचं म्हणणं आहे की मुळात तुम्ही भ्रूणहत्या शब्द वापरताय. भ्रूणहत्या ही महिला आरक्षणाची 1951 साली झालेली, त्यावेळी श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय यांनी विरोध केला होता. सुषमाताईंच्या डोक्यामध्ये अंधार पडलाय, तो का निघायलाच तयार नाहीये. सुषमाताईंना मला एकच विनंती करायची, सुषमाताई थोडासा कायद्याचा अभ्यास करा, थोडा विधेयकाचा अभ्यास करा. 2023ला विधेयक मंजूर झालं, त्यावेळेला त्यामध्ये सांगितलं होतं की डिलिमिटेशन झाल्यानंतर, सेन्सस झाल्यानंतर हे विधेयक अंमलात येईल. आता याबद्दल पुन्हा एकदा संसदेमध्ये हे विधेयक आल्यानंतर सुषमा अंधारे यांच्या पक्षाने का विरोध केला याचं उत्तर द्यावं. जर डिलिमिटेशन आणि सेन्सस नंतर हे विधेयक मंजूर होणार होतं, याची अंमलबजावणी होणार होती, तर मग या विधेयकाला सुषमा अंधारे तुमच्या पक्षाने का विरोध केला, या विधेयकाला काँग्रेसने का विरोध केला, याचं आधी उत्तर द्या. कालचं जे विधेयक आलं, नारी शक्ती बंधन विधेयक, या विधेयकामध्ये स्पष्टपणे असं होतं की आता सेन्सस झाला नाही आणि आता सेन्सस करायचं असेल तर पुढच्या वर्ष 2 वर्ष लागणार, म्हणजे 2029ला नारी शक्तीचं आरक्षण लागू होणार नाही. त्यासाठी आपल्याला 2034ची वाट बघावी लागेल. म्हणून या विधेयकामध्ये आपण संशोधन करण्याचा मुद्दा मांडला की 2011च्या सेन्ससनुसार आपण महिलांना आरक्षण देऊ आणि त्या प्रमाणामध्ये जागा वाढवू. हे तुम्हाला समजून घ्यायचं नाही आणि आपल्या डोक्यामध्ये अंधार पडल्यासारखं वागायचं. सुषमाताई, गरज असेल तर तुम्हालाही रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये एक ट्रेनिंग देऊ आणि त्या ट्रेनिंगमध्ये सांगू की कशा पद्धतीनं 2023ला विधेयक आणलेलं वेगळं होतं आणि सेन्सस आणि डिलिमिटेशन नंतर 2029ला याची अंमलबजावणी करायची होती. म्हणून पुन्हा एकदा हे विधेयक मांडण्यात आलं. आता 2029ला ते विधेयक मंजूर झालं नसल्यामुळं महिला आरक्षण लागू होणार नाही. त्यासाठी आपल्याला 2034ची वाट बघावी लागेल. सुषमाताई, तुम्हाला गरज असेल तर रामभाऊ म्हाळगीमध्ये या, आम्ही तुम्हाला एक प्रशिक्षण देऊ आणि तुमच्या डोक्यामध्ये जो अंधार पडलाय तो अंधार दूर करून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांनी फडणवीसांना आव्हान दिलेलं आहे की महात्मा ज्योतिबा फुले 2 पुस्तकं आहेत, त्याच्यामध्ये गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा असो, हे तुम्ही RSSच्या वार्षिक कार्यक्रमात वाचून दाखवणार नाही. आम्ही महात्मा फुलेंचे विचार RSSच्या काय सगळ्याच व्यासपीठावर वाचतो, ऐकतो, त्याचं पठन करतो आणि त्याची अंमलबजावणी करतो. सुषमाताई, तुम्ही औरंगजेबाचे विचार तुमच्या शाखेवर चालवतायत. तुम्ही अफजल खानाच्या वंशावळीचा उदो करण्याचं काम तुमच्या शाखेतून आणि तुमच्या पक्षातून केलं जात आहे. आधी त्याबद्दल बोला. ज्या औरंगजेब फॅन क्लबच्या प्रवक्त्या म्हणून सुषमा अंधारे स्वतःला म्हणून घेत आहेत, आधी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सुषमा अंधारे काय काय बोलल्या होत्या, काय उल्लेख केला होता, मी पत्रकार परिषदेमध्ये तो उल्लेख करणार नाही. आदित्य ठाकरे यांच्याबद्दल सुषमाताईंनी काय उल्लेख केला होता, याचा जरा सुषमा अंधारेने विचार करावा आणि मग इतरांना ज्ञान पाजळण्याचं काम करावं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.